मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत शिवलीला अमृत अध्यायमधला अध्याय 13वा शिव पार्वतीच्या विवाहाची कथा आहे। तर खूप छान कथा होत्यात सर्व। आता एकच अध्याय आपला 14वा राहिला आहे, तरी पण आपले पारायण 108 पारायण केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती झाली। 1000 गाई ब्राह्मणाला दररोज एक अध्याय ऐकला म्हणजे आपल्याला होत होता। तर आता शेवटचा अध्याय 14वा राहील। आता शिव पार्वतीच्या विवाहाच्या जन्माची कथा आपण ऐकूया। जर त्या अगोदर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अर्पणेचा हृदयनाथ भोळा साम सदाशिव अध्याय 13वा आहे। 13वा दिवस पारायणाचा 13वी कथा। अर्पणाचा हृदयनाथ भोळा साम कर्पूर गौर नीळकंठ गजाननाचा पिता असा जो शंकर, त्याच्या चरणावर आधी सगळेजण नम्र होऊन वंदन करूया। सूत शौनिक व इतर ऋषींना सांगू लागले, फार वर्षापूर्वी एकदा दक्ष राजाने एक महायज्ञ सुरू केला होता। शंकरांना त्याने मुळीच आमंत्रण दिले नव्हते। इतर सर्व देवांना मात्र त्याने मानाने बोलवले होते। ब्रह्मदेव आणि विष्णूसुद्धा ज्याला नेहमी वंदन करत असतात त्या शंकरांना त्याने जाणून बुजून मुद्दामच वगळले होते। एवढेच नव्हे तर त्याने शंकराची निंदासुद्धा सुरू केली होती। काय ते शंकराचे रूप! आहा, ध्यानच नुसते। गळ्यात अपवित्र आणि भयानक अशा मुंडकांची माळ काय घालतो, मेलेल्या हत्तीचे ओले कातडे काय पांघरतो, त्याला दुर्गंधी तरी कशी काय येत नाही। बरं, तो राहतो तरी उत्तम महालात असे म्हणावे तरी काय, वेड्यासारख्या गावाच्या बाहेर एकांत जागी स्मशानात राहतो। स्मशानातील मेलेल्या माणसाचे कवटीचे भांडे करून दारोदार भिक्षा मागतो। चिताभस्म संपूर्ण अंगाला फासतो। भयंकर फुतकणारे विषारी साप अंगावर खेळवतो। त्याच्या सभोवताली सतत भूते नाचत असतात। या पृथ्वीवर जे जे अभद्र आहे ते सर्व या शंकराला आवडते। कसलाही विचार न करता कुणाला काहीही देऊन टाकतो। कशाचाही विचार करीत नाही। याला काय देव म्हणायचे? नेहमी रागावलेला संतापलेला चेहरा आणि साऱ्या त्रिभुवनाला जाळून टाकेल असे भगभगीत तेज असणारा त्याचा तिसरा डोळा पाहताच अगदी कंटाळा येत असे। डोळ्यावर वरून जटेचे गंगेचे पाणी ओघळतो काय, स्वतःच्याच कीर्तनात दंग होऊन स्वतः नाचतो असे याचे ध्यान अगदी किळस येते। त्याच्याकडे पाहताना राक्षसांना कसले वर देऊन यानेच माजवून ठेवले आहे। याला लहान थोर कोण मुळीच सुद्धा समजत नाही। नंदी बैलासारखा मूर्ख पशु म्हणजे याचे वाहन। आता शंकर याला आता काय समजावे? मोठा देव म्हणायचे। अशा प्रकारे दक्ष राजा रोज शंकराची निंदा करीत असे। त्याला कारण तसेच होते म्हणा। एकदा दक्ष राजा कैलास पर्वतावर आपल्या मुलीकडे गेला होता, पण शंकरांनी सासऱ्याकडे लक्षच दिले नाही। तेव्हा ते उठून उभे राहिले नाहीत। त्यामुळे शंकरावर दक्ष राजा रागावलेला होता। शंकरांना तो यज्ञ भागही देत नसे। वाईट वेळ आली की दुर्बुद्धी सुचते। दक्ष राजाचे तसेच झाले होते। दक्षाने शिवाला बोलवले नाही म्हणजे एक प्रकारे विनाशकाली विपरीत बुद्धी हे होय। दक्षाला माहीत होते की उमानात ज्याला आवडत नाही त्याचे यज्ञ तप जप सर्व काही फुकट आहे, व्यर्थ आहे। जो शिवाला भजत नाही त्याच्यावर अनेक संकटे एकामागून एक कोसळतात हे सर्व माहीत असून दक्ष राजा ते विसरून गेला होता। असो, इकडे कैलास पर्वतावर भवानी आपल्या माहेरच्या आमंत्रणाची वाट पाहत बसली होती। पार्वती माता म्हणजे एक स्त्री होती। माहेरची ओढ तिलाही फार होती। माझ्या वडिलांच्या घरी आता यज्ञ होणार आहे, त्याचे बोलवणे का आले नाही? ती त्याची कन्या आहे म्हणून मला माहेरचे बोलवणे येणार असे तिला सारखे वाटत होते। दक्ष राजा आपल्या कन्येला कसे विसरतील? मी श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कन्या असून कसे माहेरचे बोलवणे आले नाही असे पार्वती मनातल्या मनात बोलत होती। आपले पिता फार मोठा यज्ञ करत आहे, अनेक जणांना तो बोलवणार आहे, त्याचे आपल्याला आमंत्रण नक्की येईल असे तिला वाटत होते। अर्पणा शंकरांना म्हणाली, देवा, माझ्या सर्व बहिणींना पित्याने यज्ञ करता आमंत्रण दिले आहे असे मला नक्की माहीत आहे। मग तेव्हा मला आमंत्रण द्यायचे चुकून विसरलेत काय आहेत हे समजत नाही। त्याचे बोलवणे आले नसते तर मग मीच जाऊ का माझ्या माहेरी?
बहिणी पण आणि मेवणे सर्व इतर माहेरच्या नातेवाईकांची माझी भेट तरी होईल या निमित्ताने. तेव्हा शंकर म्हणाले, हे सुंदरी, तू तेथे जाऊ नयेस असे मला वाटते. तुझा पिता म्हणजेच माझा नेहमीच रागराग करीत असतो, माझी नेहमी निंदा करतो हे तुला माहीत आहे ना. त्यामुळे तो तुझाही अपमान करेल. ज्याला आपल्याबद्दल प्रेम नाही त्याचे तोंड पाहू नये, शंकर असे सांगत असतात. तोच तोंडाने नारायण नारायण असे म्हणत नारद मुनी कैलासावर आले. ते पार्वतीला म्हणाले, देवी, आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीने आमंत्रणाची किंवा मानाची वाट पाहू नये. पार्वतीला हे एकदम पटले आणि आपला पती शंकर याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नंदीवर बसून ती दक्ष राजाकडे जाण्यासाठी निघाली. बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती निघून गेली आणि तिने आपल्याबरोबर भूतगण घेतले. अशा तऱ्हेने सर्वजण चालत असताना दक्ष राजाचे घर आले. राजाच्या घरासमोर खूप मोठा यज्ञ सुंदर होता. मंडप वगैरे सर्व काही घातलेला होता. सर्व देव, सर्व ऋषी मंडपात ध्यानपूर्वक बसले होते, आपापल्या आसनावर बसले होते. फक्त शंकराशिवाय सर्व देवांना दक्ष राजाने मानाचे स्थान दिले होते. दक्ष राजाने सर्व देवांची आणि ऋषींची यथासांग पूजा केली होती. दक्ष राजा यज्ञाच्या होमाजवळ बसून होमकुंडामध्ये आहुती टाकत होता. भवानीला तेथे आलेली पाहून आलेल्या सर्व देवांना, ऋषींना खूप खूप आनंद झाला. परंतु दक्ष राजाने आपल्या श्रेष्ठ कन्येकडे नजर वर करून नुसते पाहिले देखील नाही. नंदीवरून खाली उतरून भवानी पित्याजवळ येऊन उभी राहिली, तरीही त्याने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. भवानीला वाटले, धुराने पित्याचे डोळे बंद झाले असल्याने कदाचित मी पित्याला दिसले नसाल. तरी पण दक्ष राजाने सर्व बहिणींचा खूप खूप आदर सत्कार केला. स्पष्टपणे दिसत होता. पार्वतीने आपल्या मातेकडे नजर टाकली, पण मातेने ही मान दुसरीकडे मुद्दाम फिरवली. दक्ष राजा मनात म्हणत होता, या भवानीला कुणी बोलवले इथे, कुणी यायला सांगितले. ही आणि हिचा नवरा तो चोगाड्या मला दृष्टीसमोर सुद्धा नको वाटतात. इतक्यात पार्वतीने वडिलांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा पार्वती, तुला कोणी बोलावणे केले होते? माझ्या डोळ्यासमोर तू व तुझा पती नकोय. तुझा अवतार पतीचा नि काय त्याचे ते राहणे वेड्यासारखे, तो स्मशानात काय राहतो, माझ्या डोळ्यासमोरून जा असे पार्वतीकडे पाहत दक्ष राजा बोलला. आपली अशा तऱ्हेने चाललेली उपेक्षा पाहून आदिमाया अनंत ब्रह्मांडची स्वामिनी असलेली पार्वती मनामधून अतिशय संतापली. तिच्या चेहऱ्यावरचा संताप पाहून सर्व देव खूप घाबरले. आता पुढे काय करायचे याचे ते सर्वजण चिंता करू लागले. संतापलेल्या पार्वतीने विजेसारखी एकदम समोरच्या कुंडीत उडी टाकली. त्याबरोबर सगळी पृथ्वी ढळमळू लागली. शेषनाग सुद्धा थरथर कापू लागला. वैकुंठ आणि कैलास उलटे पालटे झाले. यमराज सुद्धा अतिशय घाबरला. पार्वती बरोबर आलेले शिवगण लगेच तसेच धावत धावत परत शंकराच्या जवळ आले आणि दक्षाच्या यज्ञ मंडपात घडलेला प्रकार त्यांनी सविस्तर जसाच्या तसा शंकरांना सांगितला. हे ऐकताच शंकर आश्चर्य व संतापाने म्हणाले, काय पार्वतीने यज्ञकुंडात उडी टाकली हे खरे आहे? माझ्या गणांनो, माझी शक्ती दक्षाला दाखवतो. शंकर संतापाने लालेलाल झाला आणि आपल्या जटा रागाने आपटायला सुरुवात केली. प्रलय अग्नी आणि 12 सूर्य जर एकत्र आले तर त्याचे जसे भयंकर असे दगदगते रूप दिसेल, तसे अत्यंत तेजस्वी वीरभद्र तेथे आला. त्याच्या तेजात सूर्य चंद्र सुद्धा डळमळत होते. आकाशाला झोपडल्याचा मुळेच की काय चांदण्यांचा सडा पडला होता. पृथ्वी पार बुडू लागली होती. 14 लोकात आवाज दुमदुमत होता. इकडे दक्षाच्या घरी सुद्धा रक्ताचा पाऊस पडायला सुरुवात झाली. दिवसा दक्षाच्या नगरीत सर्वदूर घुबडे ओरडू लागले. शंकराचे हे एकदमच वेगळे रूप पाहून दक्षाच्या अंगातली सारी शक्ती एकदमच लोप पावली. अतिशय रागावलेला वीरभद्र शंकराची स्तुती करून कैलासावरून निघाला. त्याच्याबरोबर 21 कोटी पद्मे एवढे अफाट सैन्य होते. 8 कोटी गण बरोबर घेऊन त्याच्या मागून शंकरही निघाले. शिवाचा पुत्र गणपती सर्वांच्या पुढे होता. रागावलेला वीरभद्र सैन्य घेऊन चालून आला हे पाहताच दक्षाच्या घरी जमलेले देव, ऋषी, ब्राह्मण सर्व वाट फुटेल तिकडे पळू लागले. तिन्ही लोकात अतिशय आक्रोश सुरू झाला. प्रलय कालाच्या अग्नीसुद्धा आता उग्र रूप धारण केले. वीरभद्राची भीती घेऊन पळताना अनेकाची फजिती झाली. काहींची पळता पळता धोत्रे सुटली. काहींनी अत्यंत घाबरल्याने धोत्रातच मलमूत्र विसर्जन केले. कोंबड्याचे रूप घेऊन चंद्र धुवून पळाला. बगड्याचे वेश घेऊन यमाने आपले खरे रूप दडवले. नैऋत्यपती कावळा बनला. रसायनायक ससा बनला. अर्क कबूतर झाला. अशा तऱ्हेने प्रत्येकाने वेगवेगळी रूपं घेतली आणि सर्व वेगाने पळून गेले. नाना पक्ष्यांची रूपे घेऊन तेथे आलेले नवग्रह पळून गेले. इंद्र किराचे रूप घेऊन पळाला. एवढ्यात दक्षावर विजेसारखा वीरभद्र येऊन कोसळला
आपल्या 6 हातात त्रिशूळ, डमरू, धनुष्यबाण वगैरे शत्रू घेतलेले वीरभद्र रागाने लाल लाल होऊन थरथरत होता. त्याने यथाक्षणी आपला पराक्रम दाखवायला सुरुवात केली. उषाचे सगळेच्या सगळे दात पाडून टाकले. भगदेवाचे डोळे फोडून त्याला फार आंधळा बनवले. ऋतुश्वाच्या मिशा उपटून तोडल्या. अनेकांना पाय धरून घराघरा फिरवून जमिनीवर आपडले. अनेकाचे हातपाय मोडले. वीरभद्राला पाहताच काही जणांचे तर प्राण तत्काळ निघून गेले. वीरभद्राच्या पाठोपाठ रागवलेले शंकर सुद्धा आले आणि त्यांनी दक्ष पुतनेला ठार मारले. कुंड आणि यज्ञमंडप संपूर्णपणे पार मोडून तोडून एकदम दूर फेकून दिला. दक्षाला वीरभद्र म्हणाला, हे शतमूर्खा, तू अहंकाराने जाणून बुजून मुद्दामच शंकराची निंदा केलीस. आता त्याच्या परिणामाला भोगायला तयार हो. असे म्हणून वीरभद्राने दक्ष राजाचे शिर खडगाच्या एका फटक्यातच धडा वेगळे केले. ते शिर वर आकाशात खूप उंच उडाले आणि खाली येऊन धरणीवर पडले. वीरभद्र त्या शिरावर नाचला आणि त्या शिराचा पार चेंदामेंदा करून टाकला. इकडे भयभीत झालेले सर्व देव विष्णूसह शंकराभोवती जमले आणि त्याची स्तुती करू लागले. त्यांनी शंकराला विनंती केली, शंकरा, दक्ष अपराधी आहे, पण तो शेवटी आपला सासरा आहे. त्याला क्षमा करा आणि पुन्हा जिवंत करा. अतिशय रागवलेला भोळा शंकर देवांनी केलेल्या या स्तुतीमुळे शांत झाला आणि त्या देवांना म्हणाला, दक्षाचे शिर त्याच्या धडाला आणून परत जोडा, म्हणजे तो जिवंत होईल. या दक्षाच्या शिराच्या वीरभद्राने चेंदामेंदा केला होता आणि तो तर अजून भलताच रागात होता. तो मोठ्या गर्जना करून म्हणत होता, जे शिवाचा द्वेष करतील त्यांना ती मी जन्माची बदल घडेल अशीच शिक्षा करणार. जे कधी तोंडाने शिवनाम घेत नाही त्यांची जीभ मी तोडून टाकेन. जो शिवाची पूजा करीत नाही त्यांचे काही विचार न करता मी हातपाय तोडून टाकेन. जो शिवालयात जात नाही त्याला जन्मभर ठार आंधळा करेन. विष्णू मोठा शंकर लहान असे म्हणेल त्याला मी जीव पाड मारून टाकेन. मी दक्षाचे शिर तुम्हाला देणार नाही. जे करायचे असेल ते करा. बघू आता कोण माझ्याशी 2 हात लढायला तयार आहे. पाहूया कोणाची हिंमत आहे माझ्याशी. तर असे वीरभद्र म्हणू लागला. शेवटी एक बोकड्याचे डोके आणून त्या दक्षाच्या धडाला लावले. दक्ष जिवंत झाला आणि लगेचच शंकर तीर्थयात्रेला निघून गेले. 12 वर्ष रानावनात हिंडत होते. त्यानंतर शंकर शमशानात एकांतात राहू लागले. पुढे त्यांनी 1000 वर्ष घनघोर युद्ध तप केले. घनघोर असे तप केले आणि प्रत्यक्ष जन्मदात्या मात्यापित्यांनी केलेली अपेक्षा मानस लागल्याने व आपण पतीचे न ऐकता माहेरी आलो असे मानून वाटल्यामुळे इकडे यज्ञकुंडात उडी टाकलेल्या पार्वतीने भवानीचा आपला जन्म संपून टाकला होता. हिमालयाच्या पोटी तिने जन्म घेतला. तिला एक भाऊ होता. त्याचे नाव होते मैनाक पर्वत. अख्ख्या ब्रह्मांडात तिच्यासारखी अतिशय सुंदर स्त्री नव्हती. तिचे सौंदर्य एवढे अप्रतिम होते की तिला नुसते पाहण्यासाठी स्वर्गाचे देव आणि पृथ्वीवरचे राजे हिमालय पर्वताकडे सारखे सारखे येत असत. हरणे आणि मासे, सुंदर डोळे असलेले प्राणीसुद्धा तिचे नेत्र पाहून लाजत असत. स्वर्गातील सौंदर्यतम अशा अप्सराचे सौंदर्यही तिच्यापुढे फिक्के पडे. मोठे आणि लांब लांब असे तेजस्वी नेत्र, निर्मळ मुखकमल, गोड आवाज, अतिशय नाजूक सावळी अंगकांती तिला खूपच शोभून दिसत असे. तिला पाहिल्यानंतर इंद्रनीळ आणि मणी गाळूनच तिची सुंदर मूर्ती बनवली आहे असे वाटत होते. तिच्या पांढरशुभ्र दंतपंक्तीचे तेज दगडावर पडले तर दगड रत्नाप्रमाणे चमकू लागत असे. अशी ती स्वरूप सुंदरी आधी माया आता पुन्हा एकदा कन्यारूपाने हिमालयाच्या पोटी अवतरली होती. तिच्या अंगाचा सुवास त्रिभुवनाला वेळ लावत होता. ती बोलू लागली की तेजस्वी प्रकाश पडत असे. जिथे जिथे तिची पावले उमटत होती तेथे तेथे सुंदर अशा सुगंधी कमळे निर्माण होत असे. त्या कमळांच्या मधुर वासाला भुलून वसंत ऋतू तेथे सारखा नुसता पिंगा घालीत होता. सोन्यांची सुगंधी अशी अतिशय नाजूक बैलच कैलासावर पृथ्वीवरून हिमालयात आली आहे असे पार्वतीला पाहताच पाहणाऱ्याच्या मनात वाटत होते. एकदा असेच नंदीला बरोबर घेऊन हिमालय शंकर आले असता. नागराज हिमालय शंकराच्या दर्शनासाठी आला. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याची कन्या पार्वतीही होती. शंकराला नमस्कार करून त्याने शिवस्तुती आरंभली आणि पार्वतीने पित्याबरोबर तल्लीन होऊन शुभजन करू लागले. आपल्या 60,000 अतिशय सुंदर मैत्रिणीसह पार्वती शंकराची अगदी मनापासून सेवा करू लागली. ज्या ठिकाणी शंकर नेहमी ध्यानस्थ बसले असता त्या ठिकाणी येतवन विविध प्रकारे सेवा करीत. तारकासुराचे 3 मुलं तारक्ष, विदुनमालिनी आणि कमनलोचन हे तारकासुराचे 3 पुत्र तिघेही भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तप केले होते. 1000 कमळे घेऊन रोज तिघेजण शंकराची पूजा करीत असे. एक दिवस त्या 1000 कमळातून चुकून एक कमळ कमी आले. आता ऐनवेळी कमळ कसे मिळणार
कमळाचे फूल निसले तरी आपल्याकडे आपले शिर आहेच ना, असा विचार करून त्याबरोबर त्या तिघांनी तारक पुत्रांनी आपापली शिरे तीक्ष्ण शस्त्रांनी कापून शंकराला वाहिली आणि त्याबरोबर त्यांच्यावर शंकर प्रसन्न झाला. त्या तिघांचा आता राक्षसांना त्यांनी मागितले ते वर त्यांना देऊन टाकले. त्यामुळे तारकापुत्र उन्मंत झाले, त्रिभुवनाला उन्मत छळू लागले. त्यांनी देवांनी स्वर्गातून हाकलून दिले. त्यांच्या अशा उन्मत वागण्यामुळे सर्वदूर पृथ्वीकडे आकार माजला. मग देव, ऋषी, गंधर्व वैकुंठात जगताच्या पालनहार विष्णूच्या दर्शनासाठी गेले. विष्णूंची प्रार्थना करून त्यांना सर्व वृत्तांत कथन केला. नंतर विष्णूसह सर्व शंकराच्या जवळ आले आणि त्यांची स्तुती करू लागले. मी प्रसन्न आहे, हवा तो वर मागा, उदार सदाशिव उद्गारले. मग विष्णूंनी पुढे होऊन त्रैलोक्याचे गराणे शंकराच्या कानावर घातले. ते ऐकून शंकर म्हणाले, मला एक उत्तम रथ पाहिजे. मी त्रिपुरात सुरास मारीन. आम्ही तसा रथ सजवून देतो. पृथ्वीचा रथ तेजस्वी, सूर्यचंद्रही त्याचे 2 चाके, उत्तुंग असा मंदरगिरी पर्वत, हा ध्वज, 4 पुरुषार्थ, रथाचे मजबूत स्तंभ, 4 वेदांचे घोडे, शास्त्रांचे दोरे, पुराणांचे तटबंध, उपपुराणांचे टोकदार खिळे, कनकांद्रिकांचे धनुष्य, भोगेंद्र धनुष्यांची दोरी आणि वैकुंठांचा सुकुमार हा तीक्ष्ण बाण म्हणून करून असा हा सुंदर रथ सजवून देतो. पण त्रिपुरासूर व त्याच्या साथीच्या राक्षसाचा वध करा. सर्वांनी शिवाला कळवळून सांगितले. मग सर्वांनी मिळून तसा रथ तयार केला. शंकर त्या रथात चढले. त्याबरोबर रथ एकदम पार रसातळाला जाऊ लागला. सर्वांनी आपापल्या सर्व जोर लावला, पण रथ काही वर निघेना. शेवटी नंदीने आपल्या मजबूत व टोकदार शिंगांनी तो दिव्य रथ बाहेर काढला. मग एक पाय रथात आणि एक पाय नंदीवर ठेवून शंकरांनी त्रिपुरासुरास बरोबर घनघोर युद्ध केले आणि अनेक राक्षसांना ठार मारले. वीरभद्रानेही आपल्या युद्ध कौशल्यपणाला लावून असंख्य राक्षसाचा वध केला. पण राक्षसाकडे भरलेले अमृताचे कुंड होते. ते अमृत मेलेल्याच्या राक्षसांवर शिपडून राक्षस पुन्हा जिवंत होत असे. आणि मग शिवांनी मेघअस्त्र सोडले आणि अमृताचे कुंड पाण्यात बुडून टाकले. परंतु शंकराच्या आशीर्वादाने त्रिपुर राक्षस वर अंतराळात भ्रमण करीत असल्यामुळे शंकराच्या बाणाला तो बळी पडत नव्हता. अशा तऱ्हेने शंकर व त्रिपुर राक्षसाचे युद्ध अनेक वर्ष युद्ध चालले. शंकराच्या अंगातून घामाच्या असंख्य धारा वाहू लागल्या आणि त्या वाहता त्या घामाच्या पाण्याची नदी बनली. ती नदी म्हणजे भीमारती गंगा होय. नेत्रातून सुद्धा जलबिंदू पडले तर त्यांचे, भगवान शंकराचे नेत्रातून जे अश्रू पडले त्यांचे रुद्राक्ष बनले आणि बेलाचे वृक्ष झाले तर जे जलबिंदू पडले त्यांचे रुद्राक्ष बनले. दैत्यांच्या स्त्रिया अत्यंत पतिव्रत्या होत्या, त्यामुळे त्यांच्या पुण्याईने शंकरांना जय मिळत नव्हता. म्हणून श्रीकर बौद्ध रूपाने देवश्रियात गेले. त्यांना अपवित्र असे चावार्कशास्त्र त्यांना सांगितले. ते ऐकल्यानंतर पतिव्रत्य सोडून त्यांनी व्यभिचार सुरू केला. लगेच शंकरांनी आपले दिव्य धनुष्यबाण, अत्यंत प्रभावी असा विष्णुबाण जोडला आणि आणखी पाशुपत शस्त्रांची स्थापना केली. मग तो तेजस्वी बाण सनसनत निघाला. प्रलय अग्नीची भयंकर मोठी ज्वाला किंवा कृतांत काळाची जीभ किंवा प्रलय मेघातील वीजच आहे अशी जशी काही वाटत होती आणि भासावी असा तो बाण पाहून देव दैत्य दोघंही घाबरून गेले. सप्तकोटी मंत्रांचे तेज त्या एका बाणात एकवटले होते. त्या बाणांच्या नुसत्या आवाजाने देवांची विमाने अगदी दूर पळाली. दऱ्याखोऱ्यात राक्षस आपला जीव वाचवण्यासाठी लपून बसले. तो बाण केवळ पाहूनच अनेकांना मूर्छा आली. तृतीय नेत्र उघडलेल्या शंकरांनी त्या अमोघ बाणाने तारकासुराच्या 3 पुत्रांना जाळून भस्म करून टाकले. आपल्या पुत्रांचा अशा रीतीने वध झालेला पाहून संतापलेल्या तारकासुराने चंद्रसूर्यांना धरून नेले. भगीरथी आणि गंगा या नद्यांनाही पकडून नेले. देवांच्या बायकोंना पळवून नेऊन त्यांना दासीकाम करायला लावले. स्वर्गात ब्रह्मा, विष्णू आणि इंद्र एकत्र जमून या संकटांचा विचार करू लागले. हा उन्मंत असा तारकासूर शंकरांच्या होणाऱ्या पुत्राच्या हाताने मारला जाईल, पण त्याकरता आधी शिव उमेचा विवाह करायला हवा. तिघांच्या मनातील हा विचार पक्का झाल्यानंतर त्यांनी मदनाला बोलवून पाठवले. हिमालय पर्वतावर शंकर उग्र तप करीत होते. त्यांना भुलव अशी सर्व देवांनी त्यांना मदनाला विनंती केली आणि सर्व अयोध्यासह रतीला बरोबर घेऊन हिमालय पर्वतावर घेऊन ये असे सांगितले. तेथे आल्याबरोबर वसंत ऋतूने सर्व वन उत्तम प्रकारे शृंगारले होते. रतीने पार्वतीचे लोभस रूप धारण केले. मग मदन शंकराच्या मनात अगदी गुपचूप शिरला. पाखरे किलबिलाट करीत होती.
पण करून शंकरांच्या ध्यानस्थ व्यथित आणत होती. म्हणून नंदिकेश्वर त्यांना दूर हिसकावून देत लांब लांब गेला. त्यावेळी पार्वती अत्यंत कामातूर होऊन मदनाच्या जवळ उभी राहिली होती. ध्यानस्थ शंकरांनी आपले डोळे उघडले आणि समोर पाहिले तर समोर मदन उभा दिसलेला पाहिला आणि त्याने बघता शंकरांना फार राग आला. त्यांनी तिसरा डोळा उघडून मदनाला तेथल्या तेथे जाळून टाकले. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेतला होता आणि शंकराच्या अवतीभोवती शिवगण शिवदूत मोठमोठ्याने बोंबा मारत अत्यंत अश्लील शब्द उच्चारित होते. मदनाची टिंगल करू लागले. त्या दिवसापासून फाल्गुन पौर्णिमेला होळीची बोंब मारावी असा हा दिवस शंकरांनी सर्वांना आज्ञा म्हणून स्वीकारला. अशा तऱ्हेने शंकराला भुलवण्यास आलेल्या मदनाला जाळून शंकर कैलास पर्वतावर निघून गेले. तेव्हा रती शोक करू लागले. शंकरांनी तिला सांगितले, बाई, कृष्ण अवतारात रुक्मिणीच्या पोटी तुझा पती पुन्हा अवतार घेईल. ब्रह्मदेवाने आपल्या कन्येचा उपभोग मदनाला घेतला म्हणून मदनाला तू शंकराच्या दृष्टी भस्म होशील असा शाप दिला होता. अशा रीतीने शंकराकडून मदनाचा शेवट झाला. इकडे हिमालयाची कन्या पार्वती शंकर प्राप्तीसाठी कडक व्रत करीत होती. सप्तऋषींनी पार्वतीची इच्छा पुरी करा असे शंकरांना सांगितले होते आणि ते म्हणाले, शंकरा, पृथ्वीवर तसेच पृथ्वीवर कैलास पर्वतावरील हिमालय कन्या आपल्या प्रास्तित्व कडक उपास करीत आहे. आपण तिचे व्रत आचरण्यात आणावे. सप्तऋषी तुमची इच्छा पूर्ण होईल. मी आजच हिमालयात जाऊन भक्तांचे दर्शन घेतो. खरोखर पार्वती आपल्याशी विवाह करू इच्छितो हे का जाणण्यासाठी पार्वतीची परीक्षा बघण्यासाठी बटूचा वेश घेऊन शंकर तिच्याजवळ आले आणि तिला समजावत म्हणाले, वेडे, त्या शंकरासाठी तू एवढे तप कशाला करत आहे? तू राजकन्या आहे. तर तो शंकर अगदी भिकारी आहे, महाक्रोधी आहे. हत्तेचे ओले कातडे काय पांघरतो, वाटेल ती कातडी नेसतो. त्या कातड्यांचा वास अंगाला येत असेल. सापाना अलंकार समजून आपल्या गळ्यात बांधून घेतो. शमशानात राहतो. त्याच्या भोवताली भूते नाचत असतात. अशा त्या वृद्ध म्हाताऱ्यापेक्षा तू सुंदर विलासिनी अशी विष्णूला मनाने पती म्हणून माळ स्वीकार कर आणि माळ घाल. तुझ्यासारखा सुकुमार स्त्रीला तो जोगाड्या शंकर मुळीच शोभून दिसणार नाही. बटूचे ते भाषण ऐकून पार्वती अतिशय संतापली व म्हणाली, अरे बटू, तू ब्राह्मण आहेस म्हणून मी गप्प बसले नाही तर मी तुला भयंकर शाप देऊन भस्म केले असते आणि शापच दिला असता. पण शिवनामाने मी पवित्र झालेल्या बाणीने ते अभद्र उच्चारण करणार नाही. शिवाची निंदा करणाऱ्याचे तोंड पाहू नये. तू आता येथून निघून जा, नाही तर माझा संताप अनावर झाला तर मी तुला शाप देईन. दुर्गेचा तो निश्चय पाहून बटूचे तेथेच आपले खरे स्वरूप प्रकट केले. लगेच पार्वतीने शंकराचे चरण घट्ट धरले आणि आपल्याशी विवाह करा असे सांगितले, विनवले. पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून भगवान शंकर तिच्यावर अत्यंत प्रसन्न झाले आणि लगेच हो म्हणाले. पार्वतीला आश्वासन देऊन शंकर कैलासाकडे निघून गेले. पार्वती वडिलांकडे आली आणि मग रीतसर धर्मशास्त्राप्रमाणे सप्तऋषींना शंकरांनी हिमालयाकडे पाठवले. अरुंधतीने पार्वतीला पाहिले आणि शंकर पार्वतीचा जोडा उत्तम आहे असे सांगितले. सप्तऋषींनी मन्मथ संवत्सरातील मदनाचा परिपूर्ण शृंगार सर्व सृष्टीत उत्तम प्रकारे प्रकट करण्याचा चैत्र मासात शुद्ध अष्टमीला हा विवाह केला. असे शंकरांचा सासरा जो आहे हिमालयाला सांगितले आणि ते घरी आले. शंकर पार्वतीचा विवाह होऊन एकदा त्यांना पुत्र हो, कधी तारकासूर राक्षसाचा वध हो, सर्व पृथ्वी त्याच्या छळातून भयमुक्त हो, कधी होईल याची सर्व देवांना अगदी आतुरतेने वाट पाहत होते. आणि झाले लग्नाची जोरदार तयारी सुरू. सर्व देवांना अगदी आवर्जून आमंत्रण केले. त्रिदशांचे पाळे घेऊन स्वयंपाकासाठी निष्णात अशा पाकशासनाला विष्णू, लक्ष्मी, ब्रह्म, सावित्री, 88,000 ऋषी आपल्या शिष्यांसह लग्नाला हजर राहण्यासाठी निघाले. सिद्ध, चारुण, गुहक, पितृगण, मरुद्गण, वसू, 11 रुद्र, 12 अर्क, यक्ष, गंधर्व सर्वजण अगदी आवर्जून लग्नाला निघाले. वराडासाठी असलेल्या सर्वांसह शंकर हिमालय पर्वतावर आला आणि हिमालय पर्वताने लगबगीने सामोरे येऊन सर्वांची अत्यंत आदराने पूजा केली, आदर सत्कार केला आणि या लग्नासाठी 10,000 मैल लांबीचा भव्य असे दिव्य मंडप घातला. सुवर्णांची सजवलेली सुंदरे घरे सर्वांना जानवेसे म्हणून उत्तरायला दिली होती. शंकराचे आताचे ते तेजस्वी स्वरूप पाहून सर्वजण चकित होत होते. ही अनादिवृद्ध पुराण पुरुष आणि नवरी अतिशय सुंदर सुकुमार अशी पार्वती होती. म्हणजे जोडा असा काही आगळा वेगळा दिसत होता. आणि मग सर्व दैवक बसले होते आणि हिमालय वराला विवाहस्थळी बोलवायला आला. अष्टमहासिद्धी या मंगल कार्यामध्ये स्वतःच रावत असल्याने लग्न समारंभ काहीही उणे नव्हते. मग नवऱ्याला
नवरदेवाला मिरवणुकीने मिरवत मंडपात नेले आणि मदपूर्वक वगैरे विधी हिमालयाने केली. लग्नाची वेळ जवळ आली. नवरदेव शंकराच्या समोर अंतरपाठ धरले आणि लावण्यवती तेजस्वी नवरीला पार्वतीला पाटावर आणून उभी केली. सूर्य लग्न घटका अगदी काळजीपूर्वक पाहत होता. बृहस्पती मंगलाष्टक म्हणत होते. संपूर्ण लग्नविधी अगदी व्यवस्थित पार पडले. सप्तपदी झाली. सर्व धार्मिक विधी यथायांग विधी झाले. पण नवरीचे अत्यंत सुंदर मुखकमल कुणीच पाहिले नव्हते. आणि मग पार्वतीने आपले मुखकमल भरजरी वस्त्राने झाकून घेतले होते. पण मंडपातील लजावमाभोवती प्रदक्षिणा घालताना ब्रह्मदेवाने पार्वतीचे नख पाहिले आणि नखाचे सौंदर्याने सुद्धा तो कामातूर झाला. त्या अवस्थेत त्यांचे वीर्य खिलन झाले. जेथे पडले तिथे हजार वालख्यांचा जन्म झाला. हा त्यांचा उन्मत्तपणा पाहून शंकर अतिशय रागावले, कोपावले आणि त्यांनी ब्रह्माचे 5वे शीर खड्गाने फटक्याने तोडून टाकले. सगळीकडे गोंधळ माजला. भगवान विष्णूंनी सर्वांना समजूत घालून शांत केले. शंकर पार्वतीचा हा भव्य आणि दिव्य लग्न सोहळा 4 दिवस चालला. अतिशय चांगली बहुमूल्य वस्त्रभूषणे देऊन हिमालयाने सर्व देवांना संतुष्ट केले. मग नवपरिणीत वधूला पार्वतीला घेऊन शंकर आपल्या कैलास पर्वतावर निघून गेले. विश्वाची उत्पत्ती थांबली आहे तेव्हा मदनाला परत जिवंत करा, अशी सर्वांनी विश्वनाथाची प्रार्थना केली. मग मदनाला पुन्हा जिवंत केले. आता सर्वजण अतिशय आतुरतेने शिवभवानीला फारच माजला होता. त्याच्या छळाने कोर्याने सारी सृष्टी त्रासून गेली होती. शिवभवानीने दोघांनी एकांतात होते. ऋषी आणि देव कोणालाच आता आत प्रवेश मिळत नव्हता. अशा अवस्थेचे 4 युग संपली. पण शंकराचे वीर्यपात न झाल्याने पार्वतीला पुत्र काही झाला नाही. मग देवांनी अग्नीला अतिथीचा वेश देऊन आत शंकर पार्वतींनी जेथे जेथे होत होते तेथे पाठवले. शंकर पार्वतीचे नावे हाक मारून अग्नीने त्यांना भिक्षा मागितली. तेव्हा शंकरांनी पार्वतीला माझे वीर्य या अतिथीला भिक्षा म्हणून घाल अशी आज्ञा केली. पार्वतीने शंकराच्या आज्ञेप्रमाणे त्याचे ते अमोघ वीर्य आणून अग्नीला भिक्षा म्हणून घातले. ते जेथे जेथे सांडले तेथे रेतकूप तयार झाला. त्यातील पाणी म्हणजे पारा, जो कोणालाही हातात धरता येत नाही. अग्नीने हातातील वीर्य भिक्षा म्हणून स्वीकारले. ते प्राशन केले. त्यामुळे त्यापासून अग्नी गरोदर झाला. त्याला या गर्भधारणेची फार लाज वाटू लागली. तो दूर अरण्यात जाऊन बसला. त्या अरण्यात गंगा नदी वाहत होती. गंगेच्या काठावर स्नान करून उन्हात तापत बसलेल्या 6 ऋषी पत्नी त्यावेळी तेथे आल्या. अग्नीने आपल्या पोटातला गर्भ काढून त्या 6 सुंदर स्त्रियांच्या उदरामध्ये गुपचूप टाकून दिला. त्या क्षणी त्या गरोदर झाल्या. पती संगविना त्यांना झालेल्या या गर्भधारणेची लाज वाटू लागली. सहजा 6 जणांनी तो आपल्या पोटातील गर्भ टाकून दिला. तो 6 जणांच्या पोटातला 6 गर्भांचे भाग एकत्र झाले. सुंदर एक कुमार जन्माला आला. त्याला 6 तोंडे झाली, 12 हात होती. कार्तिक मासात कृतिका योगावर सुकुमार जन्माला आला. कार्तिक मासात झाला म्हणून त्याचे नाव कार्तिकेय ठेवला. त्रिकालज्ञानी भगवान शंकरांनी हा आपला पुत्र हे आपले ताबडतोब ओळखले आणि त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले. त्याला मांडीवर घेता क्षणी पार्वतीला पाना फुटला. 7 वर्ष मोठ्या प्रेमाने पार्वतीने त्याचे लालन पालन केले. इकडे अग्नीने शंकराला पुत्र झाल्याची बातमी सर्वांना जाऊन सांगितली आणि मग सर्व शंकराकडे आले. आपल्या मुलाचे नाव त्यांनी कार्तिक स्वामी ठेवले होते. तो प्रथमपासून शिवपूजक होता. त्याचे वाहन मोर होते. पूर्वी शंकरांनी सांगितल्याप्रमाणे देवांनी आपल्या अपार सेनेचे सेनापती पद छोट्या कार्तिक स्वामीला दिले. मग सर्वजण आपल्या सेनांसह तारकासुरावर चालून आले. तारकासुराच्या नगराला देवांच्या सैन्यांनी वेढा घातला. तरी देवांचे राक्षसासमोर काही चालेना. मग सर्वांनी हात जोडून कार्तिक स्वामीची प्रार्थना केली आणि तारकासुराचा वध झाल्यास साऱ्यांना अभय देण्यास कळवून सांगितले. शिवाचा पुत्र तो लहान असला तरी सुद्धा फार पराक्रमी होता. त्याने फार मोठे अकराळ विकराळ रूप धारण केले. तारकासूर एकदम अतिशय द्वेषाने त्याच्या अंगावर धावून आला. 33 कोटी देव कुमारांचे मागे उभे होते. तारकासुराने एक भयंकर अस्त्र फेकले. त्याबरोबर रणागणावर असलेल्या सर्वांची पाचावर धारण बसली. परंतु वैकुंठाहून आलेल्या योगमायेने मधल्यामध्येच ती शक्ती अगदी सहजतेने एका बाजूला पाडून टाकली. ती निरुपयोगी ठरली.
ठरवली. मग तारकासुराने एका पाठोपाठ एक असा प्रचंड बाणाचा वर्षाव सुरू केला. आपले अतिशय अकराळ विकराळ असे तोंड उघडून कुमाराने तारकासुराला सोडलेले सर्व बाण गिळून टाकले. ज्या ज्या शक्ती जी जी शस्त्रे कुमारावर त्याने फेकली ती त्याने आपल्या विकराळ तोंडाने गिळून टाकली. मयासुरावर बसलेला कार्तिक स्वामी आता रुद्रासारखा महाभयंकर दिसत होता. तारकासुराने अगदी शेवट ब्रह्मास्त्र सोडले, तेही कुमाराने गिळून टाकले आणि त्यामुळे शेवटी तारकासुर निशस्त्र झाला. अतिशय चिडून रथाच्या खाली उतरला. कुमाराच्या अंगावर अगदी विजेसारखा धावून आला आणि पाहून त्या कुमाराने आपल्या रथाखाली उडी टाकली आणि दोघांचे मल्लयुद्ध सुरू झाले. 7 दिवस ते मल्लयुद्ध चालू होते. खाली आपटून हवेमध्ये गरागरा फिरवून कुमाराने तारकासुराला अगदी पूर्णपणे त्रासावून सोडले होते. शेवटी आपल्या हातात तारकासुराचे दोन्ही पाय धरून कुमाराने त्याला खाली आपटायला त्याच्याबरोबर त्याचा प्राण निघून गेला. त्याचे शरीर निष्प्राण होऊन तेथे पडले. तारकासुर मरण पडताच सगळीकडे आनंदीची मंगलवाद्य वाजू लागले. अतिशय आनंदाने स्वर्गातून देव कुमारास पुष्टपुष्टी करू लागले. तारकासुराच्या नगर इंद्राने लुटले. देवस्त्रियांना त्यांच्या दासीपणातून मुक्त केल्या. सर्व देव सोडवले. 7 वर्षाच्या कुमाराला इंद्राने आपल्या अफाट सेनाचे सेनापती पद दिले. नंतर कार्तिक स्वामी वाराणसीला निघून गेले. तेथे आपल्या मातापित्यांना नम्रपणे वंदन केले. आपल्या मुलाचा पराक्रम पाहून शंकर पार्वतीला फार आनंद झाला. पुढे त्यांनी मुलांची मुंज मोठ्या ताटामाटात षडानन सर्व तीर्थ फिरून केली. मुंज ताटामाटात केली आणि मग सर्व तीर्थ फिरून आला. अरण्यात राहून अनुष्ठान करणे त्याला फार आवडत असे. एकदा भवानी त्याला म्हणाली, षडानना, आता तू मोठा झाला आहे, विवाह योग्य झाला आहे, तेव्हा तू आता मोठ्या आनंदाने विवाह कर, गृहस्थम सांभाळ, स्वीकार कर असे मला वाटत आहे. आई, जिच्या बरोबर विवाह करायचा ती स्त्री कशी असते मला अद्याप माहीत नाही. तू तरी मला सांग. मी स्त्रिया कधी पाहिल्या नाहीत म्हणून मी तुला विचारतो. षडाननाने आईला उलट प्रश्न केला. कार्तिकांना अजानतेपणे पाहून अर्पणा त्याला म्हणाली, मुला, अरे सर्व स्त्रिया माझ्यासारख्याच असतात, माझ्यासारख्याच दिसतात. हसून कुमार म्हणाला, आई, सर्व स्त्रिया तुझ्यासारख्या दिसतात ना, मग मलाही तुझ्याप्रमाणे आहे, म्हणजेच माते समान आहे. तुझे वचन कधी खोटे पडू देणार नाही. एवढे बोलून पार्वतीचे बोलणे पुढे ऐकण्यास न थांबता कुमार घोर अरण्यात निघून गेला. अंबेने त्याला पकडायचा खूप आटोकाट प्रयत्न केला, पण तो तिच्या अवाक्यात काही आला नाही. अशा तऱ्हेने झालेल्या त्या पुत्रवियोगाने मूर्छित होऊन अंबा धरणीवर पडली. कुमार, मला पाना फुटला आहे, आता तो मुख कुणाला पाजू, मला थोडा वेळ तरी येऊन भेट, तुझे दूध लोणी तरी घे, असे म्हणत ती सारखी रडू लागली. तेवढ्यात आकाशवाणीने कुमाराचे शब्द ऐकायला आले. माझ्या दर्शनाला एखादी स्त्री जर आली तर ती 7 जन्मे विधवा होईल आणि माझ्या दर्शनाला कार्तिक मासातील कृतिका योगावर एखादा पुरुष जर येईल तर 7 जन्मापर्यंत भाग्यवंत राहील. अशी सरस्वती त्याच्यावर कृपा राहील. त्याला कशाचीही कमतरता पडणार नाही. तो पुरुष कोणीही असो, ही माझी वाणी कायमची लक्षात ठेवावी. आणि सर्व ऋषींनी कार्तिक स्वामींना परोपरीने विनवून सांगितले. आणि तुझी माता दर्शनाकरता अतिशय व्याकुळ झाली आहे, तिला एकदा जाऊन भेट. कार्तिक स्वामी पुन्हा एकदा वाराणसीला गेला आणि आपली माता शिवभवानीला भेटला. थोडे दिवस राहून त्यांच्याजवळ त्यांचा आनंद पुन्हा घोर अरण्यात तपश्चर्येसाठी कायमचा निघाला. अशी ही कथा होती. ही कथा जो कोणी ऐकतो भगवान शिवशंकराच्या लग्नाची आणि कार्तिक स्वामीची जन्माची कथा, तर त्याच्यावर संकटे कधीच येत नाही आणि त्याला 1000 बिल्वपत्रे भगवान शंकराला वाहिल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. 1000 गाई दान केल्याचे पुण्यफळ मिळते. 108 रुद्र अभिषेक पारायण केल्याचे पुण्यफळ मिळते. 12 ज्योतिर्लिंगांचे यात्रा केल्याचे पुण्यफळ मिळते. त्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते, असे स्वतः भगवान शंकरांनी सांगितले आहे. तर असा हा 13वा अध्याय होता. आता शेवटचा एकच अध्याय आपला राहिला आहे, पार्वती मातेच्या भिलिनी रूपाची कथा. शेवटचा अध्याय आणि शेवटचा दिवस पारायणाचा राहील. तर बऱ्याच जणांनी पारायण केले, तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे अध्याय आवडले असतील. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय श्री महाकाल. कमेंट्स करायमध्ये विसरू नका.